नमस्कार. कालपर्यंत आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघितले नळ आणि टाकी या टॉपिकवरील. तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले नसेल मागचे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नळ आणि टाकीची प्लेलिस्ट देईल. तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण आज घेणार आहोत. एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात व दुसऱ्या नळाने 15 तासात भरते. तिसऱ्या नळाने ती टाकी काही तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकत्र चालू केले, तर ती टाकी 20 तासामध्ये भरते. तर तिसरा नळ किती तासात ती टाकी रिकामी करतो? बघा, पहिल्या नळाने ती टाकी किती तासामध्ये भरते? बघा, असं समजा ए, बी, सी 3 नळ आहेत आणि इथे तिघा मिळून ती टाकी भरली जाते. एने सीने रिकामी होते, बीने आणि एने भरली जाते. एने 12 तासात भरते, बीने 15 तासात भरते व तिघे मिळून ती टाकी 20 तासामध्ये भरते. काय आहे यांचा एलसीएम? 20, 15 आणि 12 यांचा लसावी किती रे? 60 आहे. मला माहिती आहे. ठीक आहे, पाठवून गेलेत. बघा, 12, 15 आणि 20 कसा काढला सांगून देतो. बेदुने 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60. 60 काय रे आपलं? असं समजा ही पूर्ण टाकी 60 लिटरची आहे. ठीक आहे, मला सांगा मग ए जर 12 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरतोय, टोटल 60 लिटरची टाकी आहे, तर तो एका तासामध्ये किती लिटर भरेल रे? 60 भागिले 12 किती आले? 5. एका तासामध्ये तो त्याची क्षमता किती आहे? 5 लिटरची. दुसरा नळ 15 तासामध्ये 60 लिटरची टाकी भरतोय. मग एका तासामध्ये तो किती लिटर भरतोय? 60 भागिले 15 किती? 4 लिटर. ठीक आहे, तिघे मिळून ती टाकी 20 तासामध्ये भरताय 60 लिटरची टाकी. मग एका तासामध्ये तो तिघं मिळून किती लिटर भरतील रे? 60 भागिले 20 किती? 3 लिटर भरतील तिघे मिळून. मला सांगा, जर तिघे मिळून एका तासामध्ये 3च लिटर भरताय, इथे बघा ए आणि बी मिळून एका तासामध्ये 5 आणि 4 9 लिटर भरताय. मग 6 लिटर कुठे गेले रे? 6 लिटर कोणतरी गायब करत असेल का नाही? म्हणजे कोणतरी बाहेर सोडत असेल. दुसऱ्या नळाने एका तासाला 6 लिटर गायब होत असणारे, बाहेर निघत जाणारे. मग ते 6 लिटर कोण रे? उरलेला माणूस कमी करेल. उरलेला माणूस, उरलेला व्यक्ती, उरलेला नळ ते 6 लिटर बाहेर फेकतो त्या नळाने. मग बघा, सी जर एका तासामध्ये, मग तो कोण उरला? सीच उरला. सी जर एका तासामध्ये 6 लिटर बाहेर फेकतोय, तर किती तासामध्ये तो 60 लिटरची टाकी रिकामी करेल रे? 60 भागिले 6 किती तास आले? 10 तास. तर तिसरा नळ किती तासामध्ये ती टाकी रिकामी करतो? तर 10 तासामध्ये ती टाकी रिकामी करतो. बघा, एका नळाने एक टाकी 4 तासामध्ये पूर्णपणे भरते. त्या टाकीत छिद्र असल्यामुळे ती टाकी त्या नळाने 5 तासात भरते. तर ते छिद्र पूर्ण भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामी करते? बघा, 2 नळ आहेत. असं समजा 2 नळ आहेत. पहिला नळ ती टाकी भरतोय, दुसरा नळ छिद्र आहे म्हणजे ती टाकी रिकामी करतोय असं समजा. दोघं मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरली जाईल? बघा, एका नळाने ती टाकी कितीमध्ये भरते? 4 तासात भरते. छिद्र असल्यामुळे, ठीक आहे, नळ चालूच आहे, छिद्र असल्यामुळे ती टाकी 5 तासात भरली जाते. किती तासामध्ये? 5 तासात भरली जाते. काय या दोघांचा लसावी सांगा मला? 4 आणि 5चा लसावी किती? 20. कसा काढला? बघा, मुळात एक समसंख्या आहे, एक विषम संख्या आहे आणि दोन्ही एकमेकांना क्रमवार आहेत. ठीक आहे, 4 आणि 5 म्हणजे या झाल्या समूह संख्या, बरोबर का नाही? मग 2 लगातार संख्यांचा लसावी किती येईल रे? त्या दोघांचा गुणाकार येतो. 4 आणि 5चा गुणाकार, 4 आणि 5 20. असं समजा ती टाकी 20 लिटरची आहे. एला ती पूर्ण टाकी भरायला 4 तास लागत आहे. तर एका तासामध्ये ए किती लिटर पाणी भरत असेल रे? 20 भागिले 4. 20 भागिले 4 किती रे? 5 लिटर. ए आणि बी दोघी मिळून 5 तासामध्ये ती पूर्ण टाकी भरताय. तर एका तासामध्ये ते किती लिटर भरत असेल? 20 भागिले 5, 4. बघा, एकटा ए एका तासामध्ये 5 लिटर पाणी भरतोय, पण बी छिद्रामुळे दोघी मिळून ते एका तासामध्ये ॲक्च्युअलमध्ये किती भरलं जातं रे? तर 4च लिटर भरलं जातं. मग 1 लिटर कोण गायब करतंय? 1 लिटर कोणामुळं नाहीचं झालं? हे तर 5 लिटर भरत होता, दोघे मिळून 4 लिटर झाले. मग 1 लिटर बी बाहेर फेकत असणार आहे. मग बी जर एका तासामध्ये 1 लिटर बाहेर फेकत असेल, बघा 5मधून 1 गेला 4. बी एका तासाला 1 लिटर बाहेर फेकतोय, तर ती टाकी तो किती वेळामध्ये रिकामी करेल? किती तासामध्ये रिकामी करेल? 20 भागिले 1. 20 भागिले किती? 20. मग ते छिद्र पूर्ण भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामी करेल? तर 20 तासामध्ये रिकामी करेल.
बघा, एक टाकी पहिल्या नळाने 12 तासामध्ये व दुसऱ्या नळाने 18 तासामध्ये भरते, पण तिसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होते. पहिले दोन्ही नळ सोबत चालू केले, मात्र तिसऱ्या नळामुळे ती टाकी 108 मिनिट उशिरा भरते. तर संपूर्ण भरलेली टाकी तिसरा नळ किती तासामध्ये रिकामी करेल? काय काय म्हणणं आहे त्यांचं बघा. जेव्हा दोन्ही मिळून त्यांना लागणारा जेवढा वेळ आहे, जेव्हा दोन्ही नळ सोबत सुरू असतील, दोन्ही मिळून ती टाकी जेवढ्या वेळामध्ये भरेल त्याच्यापेक्षा तिसरा नळ रिकाम्या नळामुळे तो पण सुरू केला तर 108 मिनिट उशिरा वेळ लागतो. कोणापेक्षा? दोन्ही मिळून भरणाऱ्या वेळेपेक्षा. मग दोन्ही मिळून किती वेळ लागतो ते काढून घ्या. बघा बघा पहिला नळ 12 तासामध्ये, दुसरा नळ 18 तासामध्ये, दोघी मिळून 12 अधिक 18 तासामध्ये किती? 30. खाली त्यांची बेरीज भाग द्या. 6 पंचे 30, 6 त्रिक 18, 12 त्रिक 36, 36 छेद 5. दोघांना मिळून किती वेळ लागतो ती टाकी भरायला? तर 36 छेद 5 तास लागत आहे. पण दोन्ही नळ जेव्हा सोबत चालू असतील तेव्हा रिकामा करणाऱ्या नळामुळे ती टाकी 108 मिनिट उशिरा भरते. आता इथे आपलं उत्तर तासामध्ये आलेलं आहे. 108 मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करून घ्या. 108 मिनिटे भागिले 60 मिनिटे, कारण 60 मिनिटं म्हणजे 1 तास तुम्हाला भेटून जाईल तासामध्ये. बघा 7 आहे 60, 6 1 6, 4 उरले 6 8 48. परत दोन्ही भाग द्या. 2 9 18, 2 पंचे 10, किती उरले? 9 छेद 5. 36 छेद 5 अधिक 9 छेद 5 काय आलं? 36 छेद 5 अधिक 9 छेद 5. बघा पायासारखं आहे. अंशामध्ये सरळ बेरीज होईल. किती येईल? 45 छेद 5. भाग जातोय. बघा 5 9 45. ठीक आहे. म्हणजे ए बी आणि सी मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरली जाईल? टोटल 9 तासामध्ये भरली जाईल. किती तासामध्ये? 9 तास. असं समजा तो सी जो नळ आहे, तिसरा नळ कोणता आहे? सी नळ आहे जो रिकामा करतो, आणि भरणारे नळ कोणते आहे? ए आणि बी. बघा दोघी मिळून ए आणि बी मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरली जाते? 36 छेद 5 तासामध्ये. किती तासामध्ये? 36 छेद 5. इथे काय आहे? ए आणि बी. सी ती टाकी किती वेळामध्ये भरतोय माहिती का? नाही माहिती. पण तुम्हाला ए बी आणि सी मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरतोय ते माहिती आहे. किती? 9 तासामध्ये. ठीक आहे. इथे सी ए माफ करा, इथे काय तुम्हाला माहीत नाही, एक्स आहे. तर मला सांगा तिघी मिळून ती टाकी, या दोघांचा लसावी काय रे? 36 छेद 5 भागाकारात 9. यांचा लसावी काय येईल मला सांगा? 36 छेद 5 अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे. 36 छेद 5 अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे, आणि 9चा लसावी काढायचा. आपला 9 पण अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे, कारण त्याच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे काय असतो रे? 1 असतो. मग अपूर्णांकांच्या लसावीचं काय सूत्र रे? अंशांचा लसावी. अंशांचा लसावी किती? बघा 9ने 36ला पूर्ण भाग जातोय, म्हणजे या दोघांचा लसावी किती आला? 36. भागाकारात छेदांचा मसावी, आणि 5 आणि 1चा मसावी काय येईल? 1च येईल. बरोबर काय? 36. ठीक आहे. मला सांगा ए आणि बी मिळून ती टाकी जर एवढ्या वेळामध्ये भरताय, एवढ्या तासामध्ये भरताय, तर एका तासाला ते किती लिटर भरत असेल रे? असं समजा ही 36 लिटरची टाकी आहे. 36 भागिले 36 छेद 5 काय येईल आपलं उत्तर? 5 उत्तर येईल. 36 36 कॅन्सल होतील. 1 छेद 5 वरती गेलं काय होईल? 5 गुणाकारात 5 छेद 1 होईल. बघा ए बी सी तिघे मिळून ती टाकी 9 तासामध्ये भरताय, तर 36 लिटरची टाकी भरण्यासाठी ए बी सी एका तासामध्ये किती लिटर भरत असतील रे? 36 भागिले 9 किती? 4 लिटर. ठीक आहे. किती लिटर? 4 लिटर. ए आणि बी मिळून किती लिटर पाणी भरताय एका तासामध्ये? 5 लिटर. पण सी नळ जो रिकामा करणार नळ आहे, जेव्हा तो येतो तेव्हा तिघे मिळून ॲक्च्युअलमध्ये किती लिटर भरलं जातं रे? 4 लिटर भरलं जात आहे. 5 मधून किती गेले म्हणजे 4 लिटर शिल्लक राहील रे? 1 गेल्यावर. म्हणजे हा 1 कोण घालवतोय रे? उरलेला माणूस. एका तासामध्ये 1 लिटर पाणी बाहेर फेकतोय. कोण? सी. मग जर सी एका तासामध्ये 1 लिटर पाणी बाहेर फेकतोय, तर 36 लिटर पाणी फेकायला त्याला किती तास लागतील रे? एक्स बरोबर काय आला आपला मग? 36 तास. किती तासामध्ये बाहेर फेकेल सी? तिसऱ्यानं 36 तासामध्ये ती पूर्ण टाकी रिकामी करेल. बघा ए व बी नळाने एक टाकी 10 मिनिट व 15 मिनिट या वेळेमध्ये भरते. तिसऱ्या नळाने ती टाकी 8 मिनिटामध्ये रिकामी होते. तर ए व बी नळ एकत्रपणे सुरू केले व 2 मिनिटानंतर तिसरा नळ सुरू केला, तर आता ती टाकी किती मिनिटामध्ये भरेल? बघा ए बी आणि सी तिसरा नळ. ठीक आहे. ए हा नळ 10 मिनिटामध्ये भरतोय,
बी 15 मिनटामध्ये भरतोय, तिसरा नळ 8 मिनटामध्ये रिकामा करतोय. तिघं मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरतील रे? ए, बी आणि सी. बघा 10, 15 आणि 8 यांचा लसावी किती? 10, 15 आणि 8. काय यांचा लसावी सांगा? बघा दोन्ही भाग देऊ. बे पंचे 10, 15 आहे तसे बे चोक 8. 5ने भाग देऊ. 5 एक 5, 5 त्रिक 15, 4 आहे तसा. ठीक आहे. या दोघांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही, या समूह संख्या आहेत. सर्व गुणाकार करा. 5 दुने 10, 4 त्रिक 12, 12 गुणाकारात 10, 120. 120 काय आला आपला लसावी. आणि आता असं समजा हाच लसावी आपलं काय आहे, टोटल भरलेली टाकी 120 लिटरची टाकी आहे असं समजा. ए जर 10 तासामध्ये ती पूर्ण टाकी भरतोय तर एका तासामध्ये तो किती लिटर भरेल रे? 120 भागिले 10 किती लिटर भरेल एका तासामध्ये? 12 लिटर. ठीक आहे, भरतोय म्हणून 12. बी 15 तासामध्ये, माफ करा मिनिट आहे इथे, मिनिटामध्ये आहे आणि ही आहे त्यांची क्षमता. ए जर 10 मिनिटामध्ये ती पूर्ण टाकी भरत असेल तर एका मिनिटाला तो किती लिटर भरत असेल? 120 भागिले 10 एका मिनिटाला 12 लिटर भरत असेल. बी जर 15 मिनिटामध्ये पूर्ण टाकी भरत असेल तर एका मिनिटाला किती लिटर भरत असेल? 120 भागिले 15, 15 8 120. सी जर 8 मिनिटामध्ये 120 लिटरची टाकी पूर्णपणे रिकामी करत असेल तर एका मिनिटाला किती लिटर रिकामी करत असेल ते? तर एका मिनिटाला किती लिटर रिकामी करतोय रे तो? 120 भागिले 8, 15 लिटर रिकामी करतोय. मला सांगा तर तिघं मिळून ॲक्च्युअलमध्ये एका मिनिटामध्ये किती लिटर पाणी भरली जाईल रे एका मिनिटामध्ये? बघा हा एका मिनिटामध्ये 12 भरतोय, हा 8 भरतोय आणि हा एका मिनिटामध्ये 15 रिकामी करतोय. 12 आणि 8 20, अधिक 20 वजा 15 काय आले? अधिक 5. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एका मिनिटामध्ये 5 लिटर टाकी भरली जाते. ठीक आहे. ए व बी नळांनी एकत्रपणे काम सुरू केले व 2 मिनिटानंतर तिसरा नळ सुरू झाला. पण 2 मिनिटापर्यंत कोण काम करते? फक्त ए आणि बी. किती मिनिटापर्यंत? 2 मिनिटापर्यंत. दोघे मिळून एका मिनिटाला किती पाणी भरताय रे? ए आणि बी. बघा ए आणि बी एका मिनिटाला 12 आणि 8 भरताय. 12 आणि 8 किती? 20. म्हणजे दोघांनी मिळून 20 दुने 40 लिटर पाणी भरून झालंय. ठीक आहे. आता किती उरलं? 120 मधून 40 वजा करा. किती उरले? 80 लिटर उरले. किती लिटर? 80 लिटर. हे 80 लिटर 2 मिनिटानंतर तिसरा पण नळ सुरू केला. मला सांगा जेव्हा तिघे मिळून सोबत चालू असतात तेव्हा एका मिनिटाला किती लिटर भरलं जातं रे? ॲक्च्युअलमध्ये 5 लिटर भरलं जात आहे. ठीक आहे. मग आता किती उरली आहे? 80 लिटरची टाकी उरली आहे. एका मिनिटाला 5 लिटर पाणी भरताय. मग टोटल त्याला किती मिनिटामध्ये तेवढी टाकी भरली उरलेली? 5 एक 5, 3, 5 सक 30, 16 मिनिटामध्ये. मग आता उरलेली टाकी किती मिनिटामध्ये भरली जाईल? तर 16 मिनिटामध्ये भरली जाईल. बघा पहिल्या व दुसऱ्या नळाने एक टाकी अनुक्रमे 24 मिनिटामध्ये व 32 मिनिटामध्ये भरते. दोन्ही नळ एकत्र चालू केले तर किती मिनिटांनी दुसरा नळ बंद करावा म्हणजे ती टाकी 18 मिनिटामध्ये भरेल? बघा अगोदर पहिल्या आणि दुसऱ्या नळाने दोघे मिळून किती वेळ लागतो ती टाकी भरायला ते काढून घ्या. ए बी. ए किती मिनिटामध्ये भरतोय? 24. बी किती मिनिटामध्ये भरतोय? 32. दोघांचा लसावी किती रे? 24 आणि 32चा. बघा 24 आणि 32. मला दिसतं या दोन्ही संख्यांना 8ने भाग जातोय. 8 त्रिक 24, 8 चोक 32. करा यांचा गुणाकार. 3 चोक 12, 12 गुणिले 8, 12 8 96. असं समजा ती टाकी किती लिटरची रे? 96 लिटरची टाकी आहे. ए 24 मिनिटामध्ये ती पूर्ण टाकी भरतोय तर एका मिनिटामध्ये तो किती लिटर भरत असेल रे? 96 भागिले 24 किती आले? 4 लिटर. इथं आली त्यांची क्षमता. बी 32 मिनिटामध्ये पूर्ण टाकी भरतोय तर एका मिनिटाला तो किती लिटर भरत असेल रे? 96 भागिले 32 किती? 3 लिटर. ठीक आहे. बघा पुढे मला सांगा ती पूर्ण टाकी किती मिनिटामध्ये बघा पुढे काय म्हटले ते दोन्ही नळ एकत्र चालू केल्यानंतर किती मिनिटांनी दुसरा नळ बंद करावा म्हणजे ती टाकी 18 मिनिटमध्ये भरली. ठीक आहे. आता 18 मिनिटामध्ये ती टाकी भरली गेली पाहिजे. असं समजा काहीतरी मिनटं आहेत. माहिती का आपल्या किती मिनटं? 1 मिनिटापर्यंत त्या दोघांनी मिळून सोबत काम केलं. किती मिनिटापर्यंत? 1 मिनिटापर्यंत. मग आता 1 मिनिटापर्यंत दोघांनी मिळून सोबत काम केलं. कोणी काम केलं? ए आणि
बीने एक्स मिनटापर्यंत सोबत काम केलं. आता उरले किती मिनटं उरले रे? आता समजा 18पैकी एक्सची व्हॅल्यू समजा 5 आहे असं समजा. मग किती मिनटं उरले? 18तून 5 गेले तेवढे मिनटं उरले. किती मिनटं उरले? 13 उरले. तसंच एक्स किती माहिती आहे का नाही? मग किती मिनटं उरले आता? 18 वजा एक्स मिनटं उरलं आहे. मला सांगा तुम्हाला कोणता नळ बंद करायचा आहे? दुसरा नळ किती मिनिटांनी बंद करायचा आहे? म्हणजे आता उरलेले मिनटं कोण काम करेल रे? उरलेले मिनटं ए काम करेल. ठीक आहे. कोण काम करेल? ए काम करेल. आता हे टोटल काम किती असेल रे? मला सांगा. आता हे दोघे मिळून टोटल किती काम होईल रे? किंवा किती लिटर टाकी भरली जाईल रे? टोटल लिटर आपल्याला माहिती आहे 96 लिटर. सांगा मग ए आणि बीचं दोघांनी मिळून किती काम केलं रे? दोघे मिळून किती काम करतात? बघा 4 आणि 3 7. दोघे मिळून एका मिनिटामध्ये किती काम करताय रे? 7 काम करताय. किती मिनटं काम करता माहिती आहे का? नाही. बघा दोघे मिळून एका मिनिटामध्ये 7 लिटर पाणी भरताय. किती मिनिटापर्यंत भरताय माहिती आहे का? नाही. एक्स आहे तसा लिहिला. ठीक आहे. बघा त्यानंतर आता 18 वजा एक्स. एचं काम किती रे? याचं एवढं काम कोण करणार आहे? फक्त ए करणार आहे. ए दररोज किती काम करतोय मला सांगा? 4 काम करतोय. ठीक आहे. बरोबर 96 आहे तसे झालं. बघा 7x अधिक 18 चोक 72 वजा 4x बरोबर 96. बघा 7x वजा 4x किती उरले? 3x. 72 इकडे अधिक आहे, तिकडे गेलं काय होतील? 96 मधनं तिकडे गेलं काय होतील? वजा होतील. 96 वजा 72 किती मग? 6तून 2 गेले 4, 9तून 7 गेले 2. 3x बरोबर किती रे? 24. x बरोबर किती रे? 3 8 24. एक्सची व्हॅल्यू किती आली मग? 8. एक्सची व्हॅल्यू किती आली? 8. म्हणजे दुसरा नळ हा आपल्याला 8 मिनिटानंतर बंद करावा लागेल. तेव्हा ती टाकी किती मिनिटामध्ये भरून होईल? तर 18 मिनिटामध्ये भरून होईल. समजलं? बघा किती सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये. असेच खूप महत्त्वाचे प्रश्न, अवघड प्रश्न आपण घेणार आहोत पुढच्या भागामध्ये.